नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं सह्याद्री IAS ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. बघा, काल 5 नोव्हेंबर 2023 संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा पेपर पार पडला. त्यातील पेपर 1 चं मराठी या विषयाचं सविस्तर उत्तरांसह संभाव्य उत्तरांसह विश्लेषण आपण करून घेणार आहोत. आता जो काही पेपर पार पडला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगणं होतं, सर पेपर कसा आहे, काय आहे, कसा होता, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं. पण मित्रांनो, काय असतं की तो 1 तास जो काही असतो तो आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. आणि त्या एका तासाभरामध्ये त्या प्रश्न सोडवणं, त्या प्रश्नांचा विचार करणं, हे खूप मोठं, म्हणजे आपण इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर खूप मोठं टास्क असतं. ओके, खूप मोठं चॅलेंज असतं. त्याच्यामुळं पेपर मॉडरेट होता. पेपर खूप इझी पण नव्हता, खूप सोपा म्हणजे खूप अवघड पण नव्हता, थोडा मॉडरेट होता. तर तो एका तासाभरामध्ये ते प्रश्न सोडवणं हे महत्वाचं असतं. बघा, आजच्या लेक्चर मधला पहिला म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न तो बघा आता काय आहे, की गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराधासारखी उभी होते आणि वाक्प्रचार दर्शवी, म्हणजे कुठल्या प्रकारचा वाक्प्रचार संदर्भामध्ये आलेला आहे असा प्रश्न विचारलाय. या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर त्यामध्ये व्याकरणावरती एकूण जे काही प्रश्न विचारण्याची, म्हणजे एकूण जे काही प्रश्न विचारलेले होते ते एकूण किती प्रश्न विचारलेले होते व्याकरणावरती 27 प्रश्न एकूण विचारलेले होते. आणि जो शब्दसंग्रह आपण लक्षात घेतला तर या शब्दसंग्रहावरती एकूण किती प्रश्न विचारलेली होती, ते एकूण 18 प्रश्न विचारलेली होती. आणि त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर त्याच्यानंतर पुढे जर गेलो तर उतारे म्हटल्यानंतर उतारे ठरल्याप्रमाणे 5 प्रश्न विचारलेली असतात. मग आता एकूण असं वर्गीकरण आपण जर लक्षात घेतलं तर अलीकडच्या काळामध्ये जे काही प्रश्न विचारण्याची पद्धत होती किंवा प्रश्न विचारण्याची जी संख्या होती, तर व्याकरणावरती जास्तीत जास्त प्रश्न आधी विचारले जात होते, पण आता व्याकरणावरती प्रश्न विचारण्याची संख्या कमी झालेली आहे आणि इकडं शब्दसंग्रहावरती प्रश्न विचारण्याची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आपल्याला आता शब्दसंग्रहावरती भर द्यावा लागणार आहे. मग आता सर्वात पहिला प्रश्न होता, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होते, हे विधान कोणतं वाक्प्रचार दर्शवते? आता मित्रांनो, इकडे जर आपण लक्षात घेतलं, वाक्प्रचारावरती प्रश्न आहे. पहिला पर्याय काकदृष्टीने पाहणे, दुसरा आहे जीवाचे रान करणे, तिसरा आहे मनात मांडे खाणे आणि चौथा आहे मूग धरून बसणे. मग आता बघा, यामध्ये पहिला जो पर्याय आहे त्या पहिल्या पर्यायाच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर पहिला पर्याय काय सांगतो, काकदृष्टीने पाहणे म्हणजे एकाक्ष किंवा एकटक पाहणे, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. म्हणजे पहिला पर्याय काही येणार नाही. जीवाचे रान करणे खूप जास्त मेहनत घेणे आणि मनात मांडे खाणे म्हणजे मनातल्या मनात त्या ठिकाणी बोलणं आणि त्याच्यानंतर मुंग धरून बसणे हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण की मुंग धरून बसणे म्हणजे काही गुमान गप्प बसणं, काही न बोलता फक्त अपराध्यासारखं बघत राहणं, हा हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. आता तुम्हाला जेव्हा वाक्य रूपांतर हा पार्ट असतो तर वाक्य रूपांतरणामध्ये पुढे आलाय त्यावरती प्रश्न, तर मुख्य अर्थाला, जो काही मुख्य अर्थ असतो त्या मुख्य अर्थाला बाधा न आणता ती जी काही रचना आलेली असते त्याला वाक्य रूपांतरण असं म्हटलं जातं. मग आता इथं काय रे, आणि जेव्हा एका होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असतं तेव्हा एक गोष्ट लक्षात असू द्यायची की इथं हा जो पार्ट असतो, समजा जो विरुद्धार्थी शब्द आलेला असतो त्याच्या विरोधातला शब्द घेऊन, त्याचा विरुद्धार्थी शब्द घेऊन ती रचना केली जाते. म्हणजे आदर याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे, तर याचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे अनादर. अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा मान राखा हे तर काही येणार नाही. जिथं अनादर दिसत आहे तर ते उत्तर त्याचं योग्य असणार आहे. म्हणजे आता इकडं स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तरही अगदी सर्वांना येणार होतं. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 3 काय सांगतोय, खालील वाक्यातील सकर्मक क्रियापदाचं उदाहरण तुम्हाला ओळखायला सांगितलंय. सकर्मक म्हटल्यानंतर अगदी सर्वांना परिचित आहे. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यरचनेमध्ये काय आलेलं असतं, कर्म आलेलं असतं त्याला सकर्मक म्हणतात. मग आता खरे बरोबर अकर्मक आणि दुसरी महत्वाची गोष्ट येते सकर्मक. मग आता अकर्मक म्हणजे काय, की ज्या वाक्यरचनेमध्ये कर्म नाही अशा प्रकारची रचना ही अकर्मक असते. आणि सकर्मक म्हणजे काय, कर्म आहे अशा प्रकारची रचना ही सकर्मक असते. मग आता दोन गोष्टी लक्षात असू द्या, एक अकर्मक आणि एक सकर्मक. आता इकडे अकर्मक म्हटल्यानंतर हा एक महत्वाचा पार्ट आहे आणि सकर्मक म्हटल्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट आहे. अकर्मक म्हटल्यानंतर काय येतं किंवा अकर्मक कशाला म्हणतात,
तर अकर्मक ही संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अकर्मक मध्ये काय की ज्यामध्ये कर्म नाही, आणि सकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म आहे. म्हणजे अकर्मक मध्ये आता तुम्हाला कर्ता ओळखता आला पाहिजे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा क्रियापद, क्रियापदाचा मूळ धातू, ओके, आणि क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, त्याच्यानंतर नारी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे नारे किंवा नाऱ्या कोणने प्रश्न विचारावा, म्हणजे येणारं जे काही उत्तर असतं ते येणारं उत्तर तुम्हाला वाक्यातला कर्ता भेटतो. मग आता करे वाक्यातला कर्ता अशा पद्धतीने ओळखायचा, म्हणजे हा कर्ता तुम्हाला ओळखायचा आहे तर हा कर्ता तुम्हाला व्यक्तिवाचक तिथं अर्थबोध करून येणार आहे. म्हणजे इथं येणारा कर्ता व्यक्तिवाचक असणार आहे. आणि कायने प्रश्न विचारल्यानंतर, कशाला ह्यालाच कायने प्रश्न विचारल्यानंतर येणारा जो काही कर्ता असणार आहे तो वस्तुवाचक असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची रचना, अशा पद्धतीची संकल्पना त्यामध्ये समाविष्ट होत असते. म्हणजे अशा पद्धतीने अकर्मक आणि त्याच्यानंतर सकर्मक या दोन गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या. मग आता कर्म जर तुम्हाला ओळखायचं आहे तर कर्म ओळखताना लेला, लेली, लेले आणि लेल्या कायने प्रश्न विचारावा, म्हणजे येणारं जे काही उत्तर असतं तर येणारं उत्तर तुम्हाला स्पष्टपणे मिळणारे ते म्हणजे कर्म. मग आता काय तुम्हाला विचारलेला प्रश्न सकर्मक क्रियापदाचा आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ओळखायचं आहे की कोणत्या वाक्यामध्ये कर्म आलाय. पहिलं वाक्य आहे की त्याने दार उघडले, मग आता उघडणारा कोण रे, तो आहे, बरोबर ना. मग उघडणारा तो आहे, मग उघडणारा तो म्हटल्यानंतर वाक्यामध्ये कर्ता आहे. उघडलेले काय दार, म्हणजे वाक्यामध्ये कर्म आलाय, वाक्य सकर्मक हे, विषय संपला. उघडलं त्याला उदाहरण समजते, समजणारे काय तर उदाहरण हा वाक्यातला कर्ता आलाय, बरोबर आहे. आणि समजलेले काय उदाहरण, म्हणजे यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर हे सकर्मक नाही, बरोबर. म्हणजे कारण की वाक्यामध्ये कर्ता, कारण की जो आता काही पोरं म्हणत असेल सर हा पहिला शब्द कर्ता असणार आहे त्याला उदाहरण समजले, पण सर्वात महत्वाची गोष्ट असू द्या, समजू द्या, कारण की जेव्हा चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय एखाद्या शब्दाला जुळतं तर शक्यतो तो शब्द कर्ता नसतो, तो कर्त्याच्या आधी आलेला, तो विधानपूरक मध्ये समाविष्ट होत असतो. राम शिवधनुष्य मोडतो, यामध्ये क्रियापद आहे मोडतो, मोडणारा कोण राम, मोडलेला काय शिवधनुष्य, वाक्यामध्ये कर्म आहे. म्हणजे पहिलं वाक्य आणि तिसरं वाक्य सकर्मक आहे. बरं चौथं वाक्य बघा, सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते, काय देते असा प्रश्न विचारला, दोन कर्म आली इथं, काय देते तर आपल्याला उत्तर भेटते आहे काय, मदत, हे उत्तर तिथं भेटलंय. त्याच्यानंतर कोणाला देते अशा प्रकारचा प्रश्न जर आपण विचारला, कोणाला देते अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्हाला आलेलं जे काही उत्तर असतं तर दुष्काळग्रस्तांना मदत देते. म्हणजे ही रचना आहे, या वाक्यामध्ये कर्म आहे पण दुष्काळग्रस्तांना देते, म्हणजे हे वाक्यामध्ये दोन कर्म आहेत. जिथं दोन कर्म असतात ते सकर्मक नसते, ते क्रियापदातील हा महत्वाचा प्रकार असतो, तो म्हणजे कोणता, द्विकर्मकचा. म्हणजे अशा पद्धतीने सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते का नाही, तर वाक्यामध्ये हे कर्म आहे पण ते द्विकर्मक आहे, म्हणजे अ आणि क हे त्याचं योग्य उत्तर आहे, अ आणि क बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ह्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. हा तुमचा 3 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न, शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो, या वाक्यातील उद्देश कोणता. आता उद्देश म्हटलं तुम्हाला सांगितलं, उद्देश म्हणजे कर्ताच, तुम्हाला कर्ताच ओळखायचा आहे. मग आता क्रियापद कोणतं आहे, दिसतो, दिसणारा कोण समुद्र, विषय संपला, वाक्यातील ते तो कर्ता आला. आपण देशासाठी त्याग करू, आता या वाक्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी कन्फ्युजन केली असेल की आपण देशासाठी त्याग करू. आता बघा 4 पर्याय दिले, इकडे संकेतार्थ तिथे काही येऊ शकत नाही ते, म्हणजे कुठे कन्फ्युजन होऊ शकते. त्याच्यानंतर इकडे अकरण रूप तर काही येऊ शकत नाही, म्हणजे 2 पर्याय तर गेले, राहिले 2च पर्याय, एक आज्ञार्थी आणि एक विद्यार्थी. आज्ञार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्याच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं, विद्यार्थी वाक्याच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर या विद्यार्थी वाक्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येते की आलेलं जे काही वाक्य असतं 90% आलेलं वाक्य वा वि वे अशा पद्धतीचं युक्त असतं. ओके, अशा पद्धतीने ते वाक्य युक्त असतं, त्या वाक्याला, वाक्यातील क्रियापदाला वा वि वे अशा प्रकारची प्रत्यय जुळलेली असतात. हा एक महत्वाचा पार्ट आहे. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर उरलेली वाक्य जी असतात त्याला वा वि वे जुळून आलेले येऊ शकत नाही. आता बघा इथं वाक्य वाचल्यानंतर, हे वाक्य लक्षात घेतल्यानंतर, आपण देशासाठी त्याग करू हे वाक्य बघितल्यानंतर बघा, आता हा एक व्यक्ती आहे, बरोबर, आणि त्याच्या समोर हे 4 ते 5 जण उभे आहेत, बरोबर.
हे 4 ते 5 जण त्याच्या समोर उभे आहेत आणि तो ह्या व्यक्तींना सांगतोय की आपण काय करू, देशासाठी त्याग करू. म्हणजे तुम्ही पण मी पण, तो कुठेतरी आज्ञा करतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढे 6 नंबरचा प्रश्न आहे. कारण की संपूर्ण उत्तर काल झालेला पेपर आहे, ही संपूर्ण उत्तर जी काही आहे ही संभाव्य आहेत. ओके, म्हणजे बघा खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे. आता खालीलपैकी इकडं हा पूर्ण विराम आहे, इकडं पूर्ण विराम आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं ती रचना ही उद्गारार्थी वाक्याची असते, हे अगदी सर्वांना माहिती आहे आणि हा कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. 7 नंबरचा प्रश्न, हाही प्रश्न एकदम सोपा होता. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. आता विसंगत म्हटल्यानंतर वेगळ्या प्रकारची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. मग आता द्वितीयाला कोणती प्रत्यय लागतात. हाता जर आपण लक्षात घेतलं तर द्वितीयाला कोणत्या प्रकारची प्रत्यय लागतात. तर द्वितीयाला सर्वांना माहिती आहे ती सलाते सलानाते, म्हणजे ए च 2 बरोबर आहे. षष्टी बी च 1 बरोबर आहे हे पण. त्याच्यानंतर चतुर्थी म्हटल्यानंतर पुन्हा सलाते. ओके, हेही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे, कारण की पर्याय क्रमांक 4 काय सांगतोय, पर्याय क्रमांक 4 ऊन हे त्याची प्रत्यय नसून सर्वांना माहिती आहे पंचमीची ती प्रत्यय आहे आणि तृतीयची प्रत्यय सर्वांना परिचित आहे. ने एशी नेशी ए अशा प्रकारे. त्यानंतर पुढे चला, पुढं 8 नंबरचा प्रश्न, कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्यांचे गुणधर्म आहे. आता बघा वाक्य रचना जर आपण लक्षात घेतली, आता हे तर काही येऊ शकत नाही, त्याच्यानंतर प्रश्नार्थी पण येऊ शकत नाही. 2 पर्याय तर गेले, उरले फक्त 2च पर्याय. एक म्हणजे विधानार्थी आणि एक म्हणजे स्वार्थी. मग आता काय, एक तुम्हाला माहिती असावं की विधानार्थी वाक्य म्हणजे काय, की विधानार्थी वाक्य हे सर्वात महत्वाची गोष्ट की ते सर्व काळी असू शकते. कसं असू शकते, सर्व काळी विधानार्थी वाक्याची रचना होऊ शकते. सर्व काळी ते असू शकते आणि त्याच्यामध्ये विधान केलेले असते किंवा दुसरी महत्वाची गोष्ट विचार व्यक्त केलेले असतात. म्हणजे विधान असू शकते किंवा विचार व्यक्त केलेले असू शकतात. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. आणि स्वार्थी वाक्य जर याच्या जागेवर स्वार्थी वाक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वार्थी वाक्य म्हणजे फक्त काळाचा बोध होतो, फक्त काळाचा बोध होतो अशा प्रकारची रचना त्यामध्ये येत असते. फक्त काळाचा बोध म्हणजे तिथं स्वार्थी. मग तिथं काय सांगितलेलं, कोणत्याही काळात असणे म्हणजे हे पहिला गुणधर्म हा समान झाला रे, आणि त्याचे विचार व्यक्त करणे हा दुसरा गुणधर्म समान झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा 9 नंबरचा प्रश्न आहे, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. आता म्हणून आलाय ना इकडं, आता हा जो म्हणून तर हा एका प्रकारामध्ये नाही तर 2-3 प्रकारामध्ये तो समाविष्ट होत असतो. मग म्हणून जर आपण लक्षात घेतला तर तो म्हणून इकडं उद्देश मध्ये येतो, तोच म्हणून इकडं परिणाम मध्ये येतो, तोच म्हणून इकडं स्वरूप मध्ये येतो. बरोबर, म्हणजे एवढ्या ठिकाणी तो म्हणून येत असतो. मग तुम्हाला फरक माहिती असला पाहिजे. आता बघा पहिलं वाक्य वाचल्यानंतर लक्षात येते पाऊस वेळेवर आला. पाऊस वेळेवर आला म्हणजे काय, पहिल्या वाक्यामध्ये कृती घडली रे, त्याच्यानंतर तिचा झालाय परिणाम, म्हणजे ते परिणाम बोधक आहे. परिणाम बोधक आहे म्हणजे ते संयुक्त वाक्य आहे, कारण की परिणाम बोधकने जोडलेलं प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे गेलात, खूप कष्ट करून पैसा मिळवीन. आता बघा या वाक्याकडे, वाक्य वाचल्यानंतर मी असं म्हटलो की खूप कष्ट करून पैसा मिळवा किंवा तुम्ही मिळवला पाहिजे अशा प्रकारची रचना जर घेतली तर ते विद्यार्थी वाक्याची आली असती. पण आता इथं काय आहे, मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन. मग मिळवीन म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असणार आहे, कारण की उद्गारवाचकता येऊ शकत नाही, संकेतार्थी येऊ शकत नाही. उरला दुसरा नंबरचा पर्याय, तो म्हणजे कोणता, फक्त विद्यार्थी वाक्य. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात घेतलं तर हे आहे विद्यार्थी वाक्य. मग आता इकडे जर आपण लक्षात घेतलं तर यातून एक योग्यता पण दिसते, शक्यता पण दिसते, तर्क पण आहे. बरोबर, अशा पद्धतीने ती रचना आली आहे. त्याच्यानंतर पुढे 11 नंबरचा प्रश्न होता, कपिला षष्टीचा योग. आता कपिला षष्टीचा योग म्हणजे काय रे मित्रांनो, तर दुर्मिळ जी काही म्हणजे दुर्मिळ गोष्ट जी काही असते तिला कपिला षष्टीचा योग किंवा दुर्मिळ योग असं म्हणू शकतो आपण. या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते आहे. आता विलक्षण योगायोग, अगदी बरोबर आहे. विलक्षण म्हणजे कधी काळी झालेला योगायोग, ही रचना बरोबर आहे.
त्याच्यानंतर अपूर्व घटना, ही रचना सुद्धा बरोबर आहे. ओके. पुष्कळ काळाने येणारी संधी, अगदी बरोबर आहे. पुष्कळ म्हणजे बऱ्याच वर्षानंतर निर्माण झालेली जी संधी असते किंवा ती चालून आलेली संधी असते, ती संधी म्हणजे कपिला षष्ठीचा योग असतो. कडीचा नारद, हे तर काही येणार नाही, म्हणजे ABC बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हा 11 नंबरचा प्रश्न. 12 नंबरचा प्रश्न त्याच्यासारखा, हा प्रश्न अगदी सोपा होता. हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, म्हणजे जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते आहे अद्वितीय. ओके. म्हणजे या शब्द समूहासाठी योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. अद्वितीय हा 1 नंबरचा पर्याय त्यासाठी आहे. त्यानंतर अहम हमिका, या प्रश्नासाठी मी तुम्हाला सांगणारे उत्तर, आपली आयोगाची जी काही उत्तर तालिका आहे ती आयोगाची उत्तर तालिका येऊ द्या, कारण की आयोगाच्या उत्तर तालिकेवरती तुम्हाला ते म्हणजे ते तिथं बघा. आता का सांगतोय मी, कारण की अहम हमिका हा जो शब्द आहे का नाही, याच्यासाठी जे समानार्थी शब्द आहे त्याच्यासाठी समानार्थी शब्द ही आहेत. अहंकार आहे, अहम भाव आहे, अहमपणा आहे. ओके. अशा पद्धतीने त्याच्यानंतर स्पर्धा आहे. अशा प्रकारचे शब्द या सर्व शब्दांसाठी काय आहे, तर ते समानार्थी शब्द. आता इथे विचारलेला आपला पर्यायी शब्द, पर्याय म्हणजे काय, त्याच्यासारखा अर्थ असणारा. मग आता हा पण आहे आणि हा पण आहे, त्यामुळं आयोगाची उत्तर तालिका येऊ द्या आणि त्याच्यानंतरच उत्तर तुम्ही तिथं देऊ शकतात, काय अडचण नाही. त्याच्यानंतर पुढे जर आपण लक्षात घेतलं, विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते. आता बघा, यासाठी सुद्धा आयोगाची उत्तर तालिका येऊ द्या. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला, तेव्हा त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट, की जेव्हा उद्गार असतात, जेव्हा एखाद्या तोंडचे जसे तसे उद्गार आपल्याला दर्शवायचे असतात, तर उद्गार दर्शवित असताना एक महत्वाची गोष्ट असते, की आपल्याला ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दर्शविले जातात. आणि जेव्हा तो व्यक्ती बोलतो, तर बोलण्याची जी काही सुरुवात असते त्याच्यानंतर स्वरूपविराम आलेला असतो. अशा प्रकारची रचना तिथे पाहिजे होती. म्हणून आता इकडं आलेली रचना कशी आहे, तर इकडं आलेली रचना अशा स्वरूपाची आहे, की सर्वात पहिल्यांदा तिथं म्हणजे असं यायला पाहिजे होतं, दुहेरी अवतरण चिन्ह. ओके. ही रचना तिथं यायला पाहिजे होती, दुहेरी अवतरण चिन्ह ही रचना तिथं यायला पाहिजे होती. त्याच्यानंतर मग यायला पाहिजे होता स्वल्पविराम, त्याच्यानंतर यायला पाहिजे होता पूर्णविराम. अशा या 3 गोष्टी त्यामध्ये पाहिजे होत्या. ओके. म्हणजे अशा पद्धतीने जर रचना केली असती तर ती अशा पद्धतीची झाली असती, पण तिथं तशा प्रकारची रचना इथं आलेली नाही. बरं ठीक आहे, इथं आलेली आहे, पण इथं हा जो दुहेरी अवतरण चिन्हाचा प्रकार आहे तो परिपूर्ण इकडं केलेला नाही, म्हणून तिकडं हा तर थोडा अवघड आहे. पण याचं उत्तर, आयोगाची उत्तर तालिका येऊ द्या, त्याच्यानंतरच चेक करा आयोग काय उत्तर देते. ओके. कारण की इकडं जर आपण लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक 2 त्याचं येऊ शकत होतं, फक्त ब बरोबर. ओके. पण आता यासाठी आयोगाची उत्तर तालिकेचा वेट करा. ओके. माझ्याकडून जे आहे मी ते सांगितलंय. त्याच्यानंतर खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द ओळखा. आता पोर्तुगीज म्हटल्यानंतर जास्त बोलण्याची गरज नाही, तेव्हा पोर्तुगीज शब्द आहे पगार, त्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. त्याच्यानंतर सर्व मुले, आता इथं हे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस नाहीये, तर संभाव्य उत्तर तालिका आहे. थोडं उत्तर हे का आलं, एवढं बोलून मी पुढे चालणार आहे. इकडे बघा, आता सर्व मुले मोठ्याने बोलत होती. आता मोठ्याने म्हटल्यानंतर हे त्या वाक्यामध्ये मोठ्याने म्हटल्यानंतर मूळ रूप आहे मोठा, मोठा म्हटल्यानंतर ते आहे विशेषण, आणि या विशेषणाच्या मूळ रूपामध्ये त्याच्यामध्ये बदल झालाय. म्हणजे नामसाधित तर काही येणार नाही, ते धातू साधित येणार नाही, अव्यय साधित येणार नाही. त्याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे विशेषण साधित. हा होता तुमचा 16 नंबरचा प्रश्न. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न एकदम सोपा होता. चपळ घोड्याने शर्यत जिंकली, या वाक्यातील विशेषण ओळखा. आता चपळ घोड्याने म्हटल्यानंतर वाक्यामध्ये नाम आलाय घोडा, याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलाय चपळ, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. एकदम सोपा प्रश्न होता, यावरती म्हणजे जास्त बोलण्याची गरज नाही. हा एक प्रश्न होता, हाही सोपा होता, एकदम अवघड नव्हता. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे आहे, हे विधान कोणते क्रियाविशेषण अव्ययाचे आहे, कोणतं क्रियाविशेषण अव्यय त्यामध्ये आलेलं आहे व कोणतं क्रियाविशेषण अव्यय तिथं दर्शवलं जाते. कालवाचक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कालवाचक मध्ये आलेली रचना ही क्रिया केव्हा घडली अशा प्रकारच्या रचनेची असते. स्थलवाचक मध्ये आलेली रचना ही क्रिया कुठे घडली अशा प्रकारच्या रचनेची असते. रीतिवाचक मध्ये क्रिया कशी घडली अशा प्रकारची रचनेची असते. मग आता तिथे आलं काय की त्या तिथे, तिथे म्हटलं तर कुठे रे, तिथे म्हटल्यानंतर तिथे पलीकडे म्हटलं तर स्थलवाचक हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील पैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा.
अनिश्चित म्हटल्यानंतर नेमक्या संख्येचा बोध होत नाही पूर्व. म्हणजे आता बघा तुम्ही लक्षात घेऊ शकतात की इकडं 5 म्हटल्यानंतर हे पूर्णांक म्हणा किंवा त्याला गणना वाचक म्हणा, ही रचना त्यामध्ये आलेली आहे. पूर्णांक किंवा गणना वाचक पूर्ण संख्येचा बोध होतोय. 4 म्हटल्यानंतर साकल्य वाचक आहे, साकल्य वाचक आहे. आपल्याला विचारलं अनिश्चित. तिसरा म्हटल्यानंतर क्रमवाचक आहे आणि 4 नंबरचा पर्याय थोडा, थोडा म्हटल्यानंतर अनिश्चित आहे. म्हणजे अशा प्रकारे या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणं खूप जास्त महत्वाचं आहे. अशा पद्धतीच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते, हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? जेव्हा घाम गाळावा, बरोबर. मग आता क्रिया केव्हा घडली अशा प्रकारचा प्रश्न विचारला, क्रिया केव्हा घडली अशा प्रकारचा प्रश्न विचारला म्हणजे ते येतं कालदर्शक. मग कालदर्शक म्हटल्यानंतर विरोध तर काही येणार नाही, संकेत तर काही येणार नाही. ओके, काही जणांनी संकेत केला असेल जेव्हा तेव्हा, पण ते येत नाही. कालदर्शक मध्ये क्रिया केव्हा घडली, कारण की ते क्रियाविषय हव्याचे उपप्रकार नाही ना. विरोधदर्शक, संकेत दर्शक, क्रियाविशेषण हव्याचे उपप्रकार नाही. 21 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळख. आता सर्वांना माहिती आहे तद्भव म्हणजे काय, की जे संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, अशा प्रकारची रचना ही कसली असते? तद्भव शब्दांची असते. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं, तद्भव म्हटल्यानंतर कर्ण चक्र हे दोघं तर आहे रे, पण हे नाही विद्वान आणि जल. ओके, म्हणजे पहिला पर्याय तर कटला. मग पहिला पर्याय कटला म्हणजे हाही पर्याय गेला, इकडं हाही पर्याय गेला, बरोबर आहे. त्याच्यानंतर हाही पर्याय गेला, बरोबर आहे. म्हणजे पहिला येत नाही म्हणजे गेलं ना, उरला एकच, फक्त सी, बरोबर, संपला विषय. म्हणजे अर्ज इकडे अरबी पण जातोय, पाय पद, पाय पर्ण, पान, सासू सासरे हे सर्वच्या सर्व काय आहे तर ते तद्भव आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी आलेला असणार आहे. हे तत्सम मध्ये येतात म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. त्याच्यानंतर वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरे जडित टिंब मिळाला, रिकाम्या जागी उपसर्ग घटित शब्दाचा वापर करा. आता इथं प्रश्न विचारलाय उपसर्ग घटित. उपसर्ग म्हणजे काय, की मूळ नाम असतं, त्या मूळ नामाला समोरून जोडायला एखादं जेव्हा अक्षर असतं त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं. मग जेव्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या पूर्व, की जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला उपसर्ग घटित विचारलाय म्हणजे तुम्हाला फक्त ज्याला उपसर्ग जोडलाय तो शब्द घ्यावा लागणार आहे. पण अशा वेळेस एक असू शकतं की जिथं उपसर्ग घटित आलेला नाही, फक्त शब्द ओळखा असं विचारलं असतं तर त्याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं असतं. पण आता येणार नाही, फक्त विचारलाय उपसर्ग घटित. मग आता इथं काय, उप म्हटल्यानंतर हे इकडं उप हे संस्कृत उपसर्ग आहे, संस्कृत उपसर्ग आहे. मग संस्कृत उपसर्ग आहे ते, म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. नजराना हे नजराना उपसर्ग नाही, म्हणून फक्त अ बरोबर हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार. ओके, त्यानंतर पुढे 23 नंबरचा प्रश्न जोड्या जुळवावरती आहे. आता यावरती प्रश्न या पेपरला जास्तीत जास्त विचारलेली होती. जो आधीचा पेपर झाला त्या आधीच्या पेपरमध्ये या घटकावरती जास्त प्रश्न विचारलेली नव्हती. शब्दसंग्रह म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं की उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द. सामासिक म्हटल्यानंतर ही जोडी याची लागणार आहे, म्हणजे डी चं एक कुठं दिसतंय, इथं आणि इथं. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. अभ्यस्त शब्द म्हटल्यानंतर 3 प्रकार आहेत, पूर्णांक वाचक, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक. पूर्णाभ्यस्त म्हणजे पहिला जो शब्द येतो तो दुसरा शब्द येणार, म्हणून सी ची जोडी 4 लागणार आहे, बरोबर आहे. सी ची 4 कुठं दिसते आहे, हे इथं दिसते आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आता सांगण्याची गरज नसावी. उपसर्ग घटित तर हे आलं निरोगी, म्हणजे नि अधिक रोगी, नि हे उपसर्ग आहे. प्रत्यय घटित म्हटल्यानंतर इथं अक अशा प्रकारचा प्रत्यय जुडलेला आहे, कारण की रक्ष जो क्ष जूट तयार झालेला आहे तो क अधिक क्ष अधिक अ पासून बनलाय, म्हणून अ अधिक क अक अशा पद्धतीने ते प्रत्यय तिथे जुडलेला आहे. म्हणून लक्षात असू द्या की अशा पद्धतीची रचना
किंवा त्या ठिकाणी क मध्ये अ आलेला आहे अशा पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट आहे, म्हणून तो प्रत्यय घटित आहे. अशा पद्धतीच्या कन्सेप्ट पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराच्या जोड्या. आता तुम्हाला विरुद्धार्थी वाक्प्रचार विचारलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की अलीकडच्या काळामध्ये जी प्रश्न विचारण्याची पद्धत होती शब्दसंग्रहावरती सरसकट प्रश्न विचारला जात होता की त्याचा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. पण आता प्रश्न विचारण्याची पद्धत अशा पद्धतीने बदलते की एक वाक्प्रचार विचारलेला आहे आणि त्या वाक्प्रचारावरून तुम्हाला सांगितलेलं की त्याच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता उखळ पांढरे होणे म्हणजे सर्वांना माहिती वैभव प्राप्त होणं, बरोबर ना. मग त्याच्या विरोधामध्ये काय येणार आहे, तर उकिरडे फुंकणे, बरोबर ना. अशा पद्धतीने त्याचा विरुद्धार्थी हा वाक्प्रचार आहे. द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे त्या रस्त्याने जायला नको, त्या रस्त्याने जाऊन संशोधन करणं, म्हणजे भरकट ना आपल्या भाषेमध्ये, साध्या सरळ भाषेमध्ये. त्याच्यासाठी याची विरुद्धार्थी जोडी जुडणारे हातचा मळ असणे, म्हणजे एखादं काम अगदी सहजपणे घडणं. हातचा मळ आपण म्हणतो ना की हे काम माझा हातचा मळ आहे, म्हणून बीच 4 कुठे, बीच 4 कुठं दिसतंय, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे हा पर्याय पण गेला, हा पण गेला. 1 आणि 4 पैकी उत्तर येऊ शकतं. उखळ पांढरे होणे 3 इकडं पण आहे, इकडं पण आहे. ओके. मुळावर येणे आणि उदरी शनी येणे. आता उदरी शनी येणे सर्वांना माहिती आहे. आता उदरी शनी येणे म्हणजे काय, की तिथं काय म्हणतो आपण, ती संपत्ती जी काही आहे आपल्याकडची, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये की माझ्या मागं काय शनी लागलाय, म्हणजे संकट किंवा दारिद्र्य येणं. त्याच्या विरोधामध्ये येणारे धन शून्यावर येणे, सॉरी उदरी शनी येणे म्हणजे तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो पैसा आहे तो पैसा तिथं खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होणे, म्हणजे डीच एक कुठं, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की मुळावर येण्याचा अर्थ होतो अभय देणे. म्हणजे अशा पद्धतीने या विरुद्धार्थी वाक्प्रचाराच्या जोड्या जर आपण लक्षात घेतल्या त्या अशा पद्धतीच्या आहे. तुम्हाला सर्व म्हणजे जोड्यांचे अर्थ जरी माहिती राहिली नसते, एखाद दोन जरी माहिती राहिला असता तरी उत्तर काढता आलं असतं. अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर या सर्वच्या सर्व गोष्टी शक्य होतात. आता इकडं धन शून्यावर येणे हा त्याचा अर्थ होतो की समजा पैसे संपणे किंवा पैसे म्हणजे संपूर्ण पैसे नेस्तानाभूत होणं, अशा पद्धतीचा अर्थ आपण ढोबळ त्याचा काढू शकतो. पण दुसरी महत्वाची गोष्ट उदरी शनी येणे अशा पद्धतीची रचना मी तुम्हाला ते आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगितलं तसं नाही, तर ते अशा स्वरूपाचं आहे की उदरी शनी येणे म्हणजे काय, कुठेतरी प्राप्ती होणं अशा पद्धतीने. ओके. पण त्याच्या विरोधामध्ये धन शून्यावर येणे अशा पद्धतीने या दोघच्या दोघ गोष्टी त्यामध्ये काय होतात, क्लिअर होतात. विरुद्धार्थी जोड्या अशा पद्धतीने जुळतात. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपण या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असू शकतं. आयोगाची आन्सर की येऊ द्या, त्याच्यानंतर चेक करा. त्याच्यानंतर बघा पुढे आता खालील प्रसंगाला योग्य म्हण ओळखा. आता या उत्तर पत्रिकेमध्ये फक्त एखाद दोन प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो. ओके. बाकी प्रश्नांची उत्तर ऍज इट इज असणार आहे, जास्त प्रश्नांची उत्तर बदलणार नाही. मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्या बरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिलाय काय माझं, म्हणजे अशा पद्धतीने हे स्टेटमेंट इथं आलेलं आहे. म्हणजे एक आई आपल्या एका मुलाशी बोलते, म्हणजे एक वडील, आई, त्याच्यानंतर मुलगा, तिघांमधलं संभाषण ते आहे. मग आता इकडं आई सांगते आहे, आईच्या तोंडचे उद्गार आहे. ओके. आणि तिथं त्या पद्धतीने ती रचना आलेली आहे. मग आता मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय, तू म्हणतोस मला त्यांच्या बरोबर जाऊ नकोस. मग आता इथं वाक्यरचना जर आपण लक्षात घेतली, जिकडे खोबरं तिकडे चांग भलं अजिबात नाही. म्हणजे जिकडं फायदा किंवा आपला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी जाणं म्हणजे जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, जिकडे सुई तिकडे दोरा, अगदी बरोबर आहे. म्हणजे पती पत्नी जे काही नातं असतं ते सुई दोऱ्यासारखं असतं, जिथं सुई तिथं दोरा, समजलं का. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असू शकतं. त्यानंतर पुढे 26 नंबरचा प्रश्न, सॉरी आता 31 नंबरचा, अरे 26 ते 30 प्रश्नापर्यंत जी काही सर्वच्या सर्व प्रश्न आहे ते उत्तरांची प्रश्न घेणं म्हणजे लेक्चर खूप लांबच असतं. ओके. पण त्यामुळं मी ते प्रश्न टाळली आहेत. फक्त आता इथं बघा खाली दिलेल्या शब्दातील देशी शब्दांचा गट ओळखा. आता सर्वांना माहिती आहे भाकरी हा शब्द, कारणी, गाजर, बटाटा, बरोबर ना, हे शब्द तर देशीमध्ये येत नाही. ओके. ही परक्या भाषेतली शब्द आहे. बाजरी हा एकमेव शब्द आहे
का तो देशीमध्ये येतोय, म्हणून फक्त ड बरोबर असा पर्याय आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहे. आता प्रश्न विचारलाय संस्कृत उपसर्गाचा, म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर अजान, आता अजान म्हटल्यानंतर हा जो अ आहे त्याच्यानंतर अवजड बरोबर आहे, अव आहे, त्याच्यानंतर पन अधिक नातू अशा पद्धतीची रचना आहे. आता हे आहे मित्रांनो, हे संस्कृत आहे, पण पन म्हटल्यानंतर हा संस्कृत नाही, तो मराठी उपसर्ग आहे, अशा पद्धतीने लक्षात असू द्या. म्हणून पर्याय क्रमांक 2 तर काही येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, कारण की इकडं आ हा संस्कृत उपसर्गामध्ये येतो, त्याच्यानंतर उत अधिक तम हाही त्यामध्ये संस्कृत उपसर्गामध्ये येतो, आ अधिक धार आ हा संस्कृत उपसर्गामध्ये येतो, उत अधिक तम आणि अधिक ग्रह यामध्ये ही म्हणजे इथं विसर्ग येऊ शकतो, समजलं का. म्हणजे अशा पद्धतीने हे तिघच्या तिघ संस्कृत उपसर्गामध्ये येतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येऊ शकतं. कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बिन म्हटल्यानंतर भर गैर आणि गैरसमज म्हटल्यानंतर हे संस्कृत मध्ये तर काही येऊ शकणार नाही, कारण ते फारसी अरबी मध्ये समाविष्ट होतात. अशा पद्धतीच्या या संकल्पना आपण क्लिअर करून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी अभ्यास्त शब्द कोणता. आता अभ्यास्त शब्द म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे, अभ्यास्त शब्दात जे काही प्रकार आहे ते अभ्यास्त शब्दांचे प्रकार 3 आहे. कोणकोणते. पूर्ण अभ्यास्त, अंशाभ्यास्त आणि अनुकरणवाचक. म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं खालीलपैकी अभ्यास्त शब्द, आता इकडे सुख कर हा तर काही येणार नाही, त्यानंतर प्रहार हा येणार नाही, तर इकडे प्रला संस्कृत उपसर्ग जोडलेला आहे, रिकाम टेकला नाही, कधी कधी बरोबर ना. जो पहिला शब्द असतो तो दुसरा शब्द त्यामध्ये समाविष्ट होणं म्हणजे अभ्यास्त शब्दाचं ते सुरेख उदाहरण असतं. त्याच्यानंतर पुढे बघा, तत्सम शब्द, तद्भव, देशी शब्द आणि परभाषी शब्द. आता तत्सम शब्द म्हटल्यानंतर, तद्भव म्हटल्यानंतर देशी आणि परभाषी. आता तत्सम म्हटल्यानंतर कोणते येणार आहेत, तर कन्या तत्सम आहे, पुष्प तत्सम आहे, नदी तत्सम आहे. म्हणजे एची जोडी 3 जोडणार आहे. एची जोडी 3 कुठे आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे हा पर्याय गेला आणि हा पर्याय गेला, दोघांपैकी एक उत्तर असणार आहे. तद्भव शब्द कोणती आहेत, म्हणजे भ्राता भाऊ, ओके. त्याच्यानंतर पर्ण पान ओष्ट ओठ म्हणजे बीच 4 असणार आहे, इथं हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने परभाषी शब्द सर्वांना माहिती आहे. आणि ही देशी शब्द धोंडा, ढेकूळ आणि बाजरी, बरोबर आहे, तो बाजरी तिकडे पण आलेला आपल्याला. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट, उहा पोहा, बरोबर आहे. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नाविन्य हा शब्द आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी ऐकलेला, पण तो असाच आपण लिहित आलो आतापर्यंत, पण तो अशुद्ध आहे. तो लिहिताना तो अशाच पद्धतीने लिहिला जातो, नाविन्य, उत्कृष्ट हे अशा पद्धतीने लिहिलं जाते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. त्याचा मतितार्थ. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर हा शब्द तिथं मतितार्थ हा शब्द तिथं म्हणजे बरोबर असणार आहे, पण असं नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. तो मथितार्थ हे बरोबर आहे. घनश्याम, बलिष्ठ, इशारा, अलीकडे, वाङ्मय, तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय 4 चुकीचा आहे, म्हणजे फक्त ए बी सी बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, फक्त ए बी सी बरोबर, ओके. अशा पद्धतीने. त्या 36 नंबरचा प्रश्न, वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय, हे मी तुम्हाला सांगितलं आधीच बोललो की वाक्यार्थाला बाधा न आणता त्या वाक्याच्या रचनेमध्ये केलेला जो बदल असतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर मराठीमध्ये त्याला वाक्य रूपांतरण असं म्हटलं जातं. हा 36 नंबरचा प्रश्न. 37 नंबरचा प्रश्न आहे बघा, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या, प्रश्न सोपा होता, कर्त्याच्या कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एक वचनी असे स्वतंत्र असते, अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणतात सांगण्याची गरज नसावे, त्याला भावे प्रयोग म्हणतात. कारण की इकडे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, इकडे कर्मानुसार बदलतं, आणि इकडे आलेलं क्रियापद हे सर्व काळी येऊ शकतं. कर्मणी प्रयोगामध्ये आलेलं क्रियापद भूतकाळी आणि विद्यार्थी असतं, आणि त्याच्यानंतर कर्मकर्तरी म्हटल्यानंतर त्या वाक्याधिक कर्त्याला संयुक्त क्रियापद असतं आणि वाक्याधिक कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जुडलेलं असतं. हा 37 नंबरचा प्रश्न होता. 38 नंबरचा प्रश्न, क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो. क्रियेचे पूर्णत्व म्हणजे काय, सर्व क्रिया संपलेली असते, बरोबर ना. मग क्रिया जिथं संपलेली असते, जिथं क्रियेचा शेवट असतो, तिथं आलेली वाक्यरचना कोणती असते, शक्यता नसते. शक्यतामध्ये शक्यता, सामर्थ्य, क्षमता अशा प्रकारची रचना येते. पुराण कर्मणीमध्ये तसं पण नसतं. पुराण कर्मणीमध्ये काय असतं, पुराण कर्मणीमध्ये
जे क्रियापद येतं त्या क्रियापदाला जे अशा प्रकारचा धातू म्हणजे धातूला जे अशा प्रकारचा प्रत्यय जुडलेला असतं त्याचं उत्तर आहे समापन करणे. का? कारण की वाक्याचा शेवट जो काही आहे तर वाक्याचा शेवट हा पंचमी विभक्तीने दाखविला जातो आणि शेवटी अधिक झाला, त्यानंतर झाली आणि झाले अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे 39 नंबरचा प्रश्न, एखाद्या म्हणीतील टिंबटिंब. आता म्हण म्हणजे काय? म्हण म्हणजे आपल्या अनुभवाचं म्हणजे जे काही आपल्या दैनंदिन जीवनातले अनुभव आहे त्या अनुभवाचं माध्यम म्हणजे म्हण आहे, लक्षात असू द्या. मग आता अनुभवाचं माध्यमच ते आहे तर पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. उच्चार तर काही येणार नाही, त्याच्यानंतर अलंकार येणार नाही, ध्वनी येणार नाही, म्हणजे आयोग कशा पद्धतीने बदलते आहे या सर्व गोष्टी लक्षात असू द्या, समोर असू द्या. बघा 40 नंबरचा प्रश्न काय, त्या समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. आता इथं समानार्थी म्हणी विचारल्यात आणि त्याच्या जोड्या तुम्हाला जोडवायला सांगितल्यात. आता अलीकडच्या काळामध्ये आयोग यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत, कारण की आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारते आहे, कारण की जेव्हा समानार्थी म्हण आलेली असते तेव्हा आपल्याला ते माहिती नसतं. आपण अभ्यासताना काय अभ्यासतो की एक म्हण तिचा अर्थ, एक म्हण तिचा अर्थ, एक म्हण तिचा अर्थ, अशा पद्धतीने आपण अभ्यास करतो याचा. आज अंबारी उद्या झोळी धरी, बरोबर. आता यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आज जी श्रीमंती उद्या असेलच असं नाही, म्हणजे त्याची समानार्थी म्हण येणार आहे एच 3 की असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा. मनसुबे केले नि दिवस निघून गेले, म्हणजे नुसतं मनातल्या मनात या सर्व गोष्टी केल्या आणि दिवस निघून गेले, मनात मनोरे पुढे ताटकोरे, बरोबर आहे. काळी चोर तो माडी चोर, पण याची जोडी जुळते खोड जडली बालपणे सुट्टा सुटेना, बरोबर. काळी चोर तो माडी चोर म्हणजे जी सवय असते ती सवय शेवटपर्यंत जशी आहे तशी टिकते. ओके. त्याच्यानंतर त्याची समानार्थी म्हण सीच एक. आता जोड्या जुळत असतील, बरोबर आहे. आता जोड्या तिथं त्या ठिकाणी जुळत असतील बघा. आता म्हणजे एच सीच एक एकाच ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. डीच 2 बरोबर आहे की वाऱ्यावर वरात दर्यावर घाला रखनदार दारात आणि चोर शिरला घरात, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. 41 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दात समानार्थी शब्द नाही असा प्रश्न विचारलाय. निपुण या शब्दात समानार्थी शब्द कसबी येतो, त्यानंतर कुशल हा पण आहे, त्याच्यानंतर निरामय हा नाहीये आणि पारंगत हा पण आहे, बरोबर. प्रवीण हा सुद्धा त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर पुढं 42 नंबरचा प्रश्न, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपण म्हटल्यानंतर कंजूष आणि उदार म्हटल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. हा सोपा प्रश्न होता. काही प्रश्न होते की सहज उत्तर येणारे होते. आता या प्रश्नावरती आयोगाचं जे काही उत्तर तालिका आहे तर आयोगाची उत्तर तालिका येऊ द्या. या प्रश्नाचं उत्तर बघा. आता खाली शब्दजोडी अयोग्य शब्दजोडी ओळखा. आता ओष्ट ओठ बरोबर आहे, त्याच्यानंतर पिवळं पीत हे पण बरोबर आहे, काम कार्य हेही मला त्या ठिकाणी बरोबर वाटतं. ओके. आणि त्याच्यानंतर जुगी भोगी हा पर्याय चुकीचा असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येऊ शकतं अशा पद्धतीने. ओके. जाऊया पुढं. या प्रश्नासाठी आयोगाची उत्तर तालिका येऊ द्या. त्याच्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो. आता हा अलंकाराचा एक प्रकार आहे आणि या अलंकाराच्या प्रकारामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अन्योक्ती म्हणजे काय, तर अन्योक्ती या शब्दाचा अर्थ असाच होतो की अन्योक्ती म्हटल्यानंतर लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीने, म्हणजे एकाला बोललं जातं, एकाला उद्देशून बोललं जातं पण तो दुसऱ्याला ते बोलणं असतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे की एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. 45 नंबरचा प्रश्न, दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता. हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे, इथं काही जास्त बोलण्याची गरज नाही, कारण की जेव्हा दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्द समूहासाठी योग्य शब्द, तर दुःखासाठी दुःखामुळे सोडलेला जो श्वास असतो तर त्याला म्हणतात सुस्कारा, लक्षात असू द्या, सुस्कारा असंच त्याला म्हटलं जातं. कारण की यावरती आता जास्त लेक्चर लांबवण्याची गरज नाहीये, कारण की आपण जास्त लेक्चर लांबवलं कारण की हे संभाव्य उत्तर तालिका आहे. ओके. बघा, आता वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघे एकच व्यक्ती वस्तू दर्शवित असतील तर त्याला काय म्हणतात, त्याला विधीपूर्वक किंवा त्या ठिकाणी विधानपूर्वक असं म्हटलं जातं, लक्षात असू द्या. राज्यसेवा मुख्याला एक प्रश्न विचारलेला होता, तो राज्यसेवेला मुख्याला विचारलेला प्रश्न अशा पद्धतीचा होता, त्याच्या पुरता मामा झाला अशा पद्धतीचा प्रश्न तिथं विचारलेला होता. मग त्याच्या पुरता मामा झाला म्हणजे फक्त इथं वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो कर्ताच तिथं सर्वस्वी आहे किंवा तो विधानपूरक म्हणून त्या ठिकाणी म्हणजे
तिथं जो विधानपूरक म्हणून आलेला असतो त्याच्यासाठीच या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. समजलं का? त्याच्या पुरता मामा झाला. तिथं म्हणजे काय आलं की वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघी एकाच व्यक्तीसाठी असतात. मी तुम्हाला सांगितलं ना की वाक्यातला कर्ता आणि त्याच्यासाठी आलेलं ते दोघाच व्यक्तीसाठी असतात. तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, तेव्हा त्याला विधानपूरक किंवा विधीपूरक म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असावं. आता 47 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर खालीलपैकी क्रियापद म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे. पहिलं वैशिष्ट्य वाचा, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. अगदी बरोबर आहे, क्रियावाचक मूळ शब्द लक्षात असू द्या. नंबर 2, धातू ही विकारी शब्द जाती आहे. विकारी शब्द जाती आहे, हे बरोबर आहे. हा प्रश्न विचारला आयोगाने अलीकडच्या काळामध्ये. क्रियापदे वाक्यात क्रिया दाखवितात. यस, क्रियापदांमुळे वाक्य पूर्ण होते, हेही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर 48 नंबरचा प्रश्न, वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. म्हणजे आता संयुक्त वाक्य म्हणजे 2 वाक्य जुडलेली असतात, 2 प्रधान वाक्य असतात, तशा प्रकारची रचना तिथे दिसत नाही. म्हणजे आणि, व, शिवाय, आणखी, आणिक याने वाक्य जुडलेलं असतं, पण तशा प्रकारची रचना तिकडे दिसत नाहीये. म्हणून पहिला पर्याय येऊ शकत नाही. मिश्र वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी, जे, ते तशा प्रकारची रचना दिसत नाहीये. प्रश्न चिन्ह दिसत नाहीये. उरला एकच पर्याय, केवळ वाक्य. ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता एकच उद्देश असतो रे, म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं किंवा क्रियापद असतं, त्याला केवळ वाक्य म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. 49 नंबरचा प्रश्न आहे, हे पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. संकेतार्थी वाक्य म्हटलं जर, तर, जरी, तरी, जे, ते. म्हणजे वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते. अगदी बरोबर आहे. म्हणजे इथं असतो संकेत किंवा अट, आला तर. बरोबर. नंतरची उदाहरणं नाही वाचली तरी काही अडचण नाही. त्याच्यानंतर अगदी शेवटचा प्रश्न आहे आता, व्यायाम करा आणि भरपूर खा या विधानाचे विद्यार्थी रूपांतरण ओळखा. म्हणजे आता विद्यार्थी म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की 90% आलेलं उदाहरण हे कसं असतं, वा, वी, वेने जुडलेलं असतं. दिसतंय का कुठं उदाहरण? बघा आता, व्यायाम करू आणि भरपूर खाऊ, हे तर काही येणार नाही. ओके. त्याच्यानंतर नंबर 2, व्यायाम करावा आणि भरपूर खावे. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. वा, वी, वे अशा प्रकारची रचना ती आलेली असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. त्या अशा पद्धतीने मित्रांनो, हा काल झालेला जो काही पेपर होता त्या पेपरचं आपण उत्तरांचं विश्लेषण केलं. जास्त लेक्चर मी लांबवलं नाही. ओके. जास्त लेक्चर लांबवलं असतं तर ते बघण्यासाठी पण रटाळ असतं. संभाव्य उत्तर तालिका आहे. या प्रश्नाचं उत्तर एवढंच का आलं, एवढं फक्त त्यावरती मी बोललोय. आता इथं लेक्चर थांबवतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.